विचारलं रुक्मिणीनं आम्हाला काय आणलं? तुझ्या मित्राला तुम्ही पोहे दिलं, आमच्यासाठी काय? त्यावेळेस सुदामजींनी सांगितलेलं वाक्य सुवासिनी राहणाऱ्या माऊलींसाठी फार गोड आहे हो. ते वाक्य आयुष्यभर मालकासाठी जिने जीवन झिजवलं तिच्यासाठी दिस इज एम ऑफ लाईफ. फार गोड वाक्य. सुदाम्यानं उपरण्याच्या बाजूचा एक कोपरा जो गाठण देऊन आणला होता तो सोडला आणि त्यात सांगितलं रुक्मिणी आई देवासाठी आणलं ते रोज खावं लागतं. अन्नदानात परमनास्ति विद्यादानम तपोने. अन्य क्षणिका तृप्ती, क्षणाची तृप्ती अन्न करून जातं, पण तुमच्यासाठी जे आणलंय ते आयुष्यभराचा सार आहे. आणि त्या उपरण्यात बांधलेला कुंकवाचा लाकडी करंटा काढला आणि तो रुक्मिणी आईच्या हातात ठेवला. आई रोज लावीत चला. आयुष्य माझ्या भावाचं वाढन, आयुष्य माझ्या दूताचं वाढन, आयुष्य मी ज्याचा दास आहे त्याचं वाढन, आयुष्य त्या भगवंताचं वाढन. माझ्या कृष्णाला जन्मोन जन्म मला पाहायचंय म्हणून रुक्मिणी आईसाठी विनवणीचा तो करंटा दिला. मला वाटतं तेच सौभाग्य, एक आदर्श तत्व याच पवित्र अंगणातून ही आई घेऊन गेली रे. शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देहावी करी आपुला देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. स्वतःचा देह विसरते तेवढं लेकरांवर प्रेम करते. म्हणून तो कोपराय सांगतात तिच्या इतक्या चारित्र्याचं या जगाच्या पाठीवर कोणी नाही हो. ती संपन्ना तिच्याकडे, ती महती तिच्याकडे हो. पोटी भारवाही त्याचे सर्वस्व हे साहे, ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. सर्वस्व सहन करते, स्वतःचा शेवट स्वतःचा श्वास मिटेपर्यंत प्रेम करते. आणि म्हणून त्यातून उतराई लेकरांनी व्हायचं असतं काय करून, याच कार्य करून पिंडपदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. आज देवा मी आई वडिलांच्या ऋणातून उतराई झालो रे. त्यांनी जितकं भोगलं, त्यांनी जितकं अनुभवलं ते आमच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही हो. त्यांनी फार कष्ट केलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तेव्हा भाकरी मिळाली हो. हाताला चटके सहन केले. अंगावर कपडा नीटनेटका मिळाला असेल का नाही सांगता येतो, कारण त्याच्यासाठी गरिबीचा अनुभवावे लागते. ती अनुभवली आपल्या जुन्या माणसांनी.
अहो पहाटेच्या काही माणसं पहिल्या काळात वैरणी काढाय जायची. आमचा आजोबा आम्हाला सांगायचं, अरे 950 बांधायचो म्हणले आम्ही 5 तासात. हा अरे 950 5 गड्याला आता उपटा ना. काय काम केली. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही उणे. ते त्यांनीच करावं. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस हो तराये विठ्ठला माय बाबा. तेवढं प्रेम केलं. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं, जैसे साचा निमावाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृता मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, ओ मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देवाच्या कारणासाठी हा देह मिळाला. सर्वस्व अर्पण करते रे, स्वतःच्या देहाचा विसर पाडते. पण लेकराला का जवळ घेतलं ना, सगळं विसरते. हो दुःख, आयुष्यातलं दुःख सगळं विसरावं लागतं. आई सगळं विसरते, तुम्ही आम्ही आठवणीत ठेवतो. एखाद्याचा त्रास मनावर लावून घेतो, एखाद्याचा विचार मनावर लावून घेतो. अहो सहनशीलताच माणसाची संपली. हो सहनशीलता संपून गेली. आज सहनशीलता राहिली नाही, कोणाबद्दल प्रेम राहिलं नाही, कोणाबद्दल माया राहिली नाही. हो या जातीपातीच्या राजकारणामध्ये सगळी लोक ढवळून निघाली. हो सगळी ढवळून. अहो दिवसा ढवळ्या खून होत आहे, दिवसा ढवळ्या अपहरण होते, दिवसा ढवळ्या दरोड पडते, दिवसा ढवळ्या खून पडते. तू कोणाची कोणाबद्दलच भावना राहिले नाहीत. आज जो तो जातीपातीच्या बंधनामध्ये बांधला गेला. पण तुकोबरायाचा विचार कोणालाच कळाना, भगवान बाबांचा विचार कोणालाच कळाना, वामन भाऊंचा विचार कोणालाच कळाना, संत तुकडोजी महाराजांचा विचार कोणालाच कळाना, संत सावता बाबांचा विचार कोणालाच कळाना. हो खरं तर त्या विचाराची तुम्ही आम्ही पायीक होणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि आज महाराष्ट्राला खरंच गरज आहे हो संतांच्या विचाराची, खरंच गरज आहे. दादांनो, अहो तुम्ही आम्ही जन्म हो का भलती याती परीन चुको हरिभक्ती. माझे तुकोबराय सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ. अरे कोणत्या भेदभावामध्ये तुम्ही आज जागताय? कोणत्या भेदभावात? एक तर दिवस सगळ्यालाच जायचंय ना. कशासाठी ही भांडण रे? प्रभूची लेकुरे सारी प्रभूला सर्व ही प्यारे कुणाना तुच्छ मानावे जगाला प्रेमर पावे. अहो ते प्रेम देऊन जाऊ ते पुन्हा मिळत नाही, पुन्हा आयुष्यात नाही. एकदा आयुष्य गेलं ना ते का आपल्या हातातलंय का? ते राखून ठेवायचं? अहो नाही.
सहनशील होत्या पहिल्या काळातल्या महिला. अरे खटल्यात एखादी जर झोपत असली ना सारखी काम न करता तरी खटल्याचा कारभारी म्हणायचा चला एक जणाला नेतच रेटीत असू द्या नका मो करता आणि घेऊ. पण तीच दररोज खटल्यात झोपून राहणारीची एक दिवस म्हणते तुम्हाला काय कळतं म्हणते रोज फिरता इकडं तिकडं म्हणली हाय का म्हणली आपल्या जीवाला काय कुठं जाणं काय येणं म्हणली निघा वाहिलं. तुम्हाला ग कशाच्या जीवावर निघायचं ग एवढा मोठा परिवार आहे आज आनंदानं नांदतोय. आपल्या परिवाराकडे बघून गावातली 10 खटली फुटायची बंद झाली ग. आपला विचार सगळेजण मानतात. ते म्हणले अजिबात मला काय तसल्या शहाणपणाच्या गप्पा शिकू नका पहिलं व्हायला निघायचं. तुम्हाला कशाच्या जीवावर निघायचं ते म्हणले तुम्हाला काय माहिती मी राखून ठेवलंय. तेवढंच वाक्य बोलली बिचारी. दुसऱ्या दिवशी हो म्हणला मला वाहिलं पाहिजेत वाहिली राहिली. दादांनो 7 वाजेपर्यंत न उठणारी बायको पहाटे 4ला उठून कांदा उपटाय गेली मोहर मालकाच्या माटी मागून म्हणली तुम्ही या शिनकूर उरकून. 3 तास काम करीत नव्हती ती 14 तास काम करायला लागली. तो म्हणा काय गमत झाली मोठी व बाई लावाना गडी लावाना आज महिना झालं काम करतोय पण बायको क्षणभर सुद्धा कटाळा नाही. तिने जेवता जेवता विचारलं अगं म्हणली गडी लावून द्याय ना बाय लावून द्याय ना मला तर वाईला निघताना मी म्हणली होती राखून ठेवलंय नेमकं काय राखून ठेवलंय. ती म्हणली इतक्या दिवस एकत्रात म्या अंग राखून ठेवलं होतं ती आता मी बाहेर काढलंय देह जायला जायला देव जायला त्याचे काळ बागाईल त्याचे काळ बागाईल एक दिवस देह जातो रे देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला तो खूप बराय सांगतात शिन जातो तिचा शिन किती थकली भागलेली असू द्या एकदा का लेकरू पाहिलं ना तिचं मन भरून येतं. गार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी किंवा प्रभातीचा रियासी जाय पक्षीनी पिलू वाट पाय उपवाशी लेकरासाठी धावत धावत येते. बरं काही संतांचे विचार आहेत कोण नाही प्रेम करणार हो कोणी नसतं प्रेम करणार. सगळी सांगतील तुमच्यावर फार जीव आहे. अहो फार जीव नसतो कोणाचा. आयुष्यभर जी नांदली तिचाच आदर्श घ्यावा. आज बघा ना तुम्ही काय वैवाहिक परिस्थितींचं झालंय. 2-2, 3-3 महिने लग्न झाले नाहीत. आज पोटगीचं दावं लावलेत आज मालक सोडण्याचे दाव आहेत आज घटस्फोटाचे दाव आहेत. अहो न्यायालयानं कोर्टचे कोर्ट भरलेत. आज राहिली का वैचारिक परिस्थिती. आमच्या तिकडल्या भागात एका माऊलीनी ना अशी भांडणं झाली नवराच मारून टाकलं. कारण मोहर आलं वली फरशी होती फरशी वली होती तरी घरात का आला म्हणून मारला. 100 माणसं दारात होती. माणसांना जाता जाता लोकांनी विचारलं काय भांडणं झाली हो. ती म्हणली काय नाही फरशी वली होती म्हणून दोघाची मारामारी झाली त्यात नवरा मारून टाकला. मग म्हणली सोडवलं का नाही तुम्ही. नाही राव म्हणली फरशी वलीच होती ना अजून जायचं तरी कसं आत विठ्ठल कारण राहिलं नाही आज विनाकारण शुल्लक गोष्टी झाल्या हो शुल्लक. आज सहनशीलता राहिली नाही. इतकी तोंड टाकून माणसं एकमेकावर बोलली विचारांचा दर्जा राहिला नाही हो. आपलं वय किती आपण कोणाबद्दल बोलतोय राजकीय असू नाही तर सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये पार जिभा घसरल्या हो माणसांच्या पार घसरल्या. म्हणून संस्कृती घसरते जीभ घसरले की. आईनं नाही संस्कृती घसरून दिली हो. ती आबद होती ती मोठी पण होतं. ती वैचारिक पातळी फार गोड असायची. अरे एकदा गेला विषय नाही कोणी माघारी आणून देतो नाही. जिंदगी एक किराए का घर है उसे हंसकर भुलाना पड़ेगा. मौत जब तुझको मौत देगी मौत जब तुझको मौत देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना
एका घर आहे, अरे भाड्याचं घर आहे रे, भाड्याच्या घराला कुठं खिळ नाही ठोकायचं, ती एक दिवस खाली करून द्यायचे, नाही तर कुठे खोट्या ठोकल्या, कुठं किचन कटा काढला, कुठं ते मळवायचं नसतं. पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोहनिया ताट. शरीर सुद्धा एक घर तुम्हा आम्हाला दिलं, किती सुंदर घर दिलं हो दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारा. भगवंताला जोडण्याची ही साधनं दिली देवा. देव सोडून आम्ही काय आठवलं नाही, मनुष्य जमातीचं प्रेम सोडून आम्ही काय आठवलं नाही. पण आजही हिमालयापर्यंत जाणारे ऋषी मुनी साधू देवाची आठवण काढतात. जीर्ण झाले त्यांचा हात उचलत नाही तो. कावळे येतात, गीध पक्षी येतात, त्यांच्या अंगाला त्वचा मारतात, त्यावेळेस ते फक्त डोळ्याला असं हात ठेवतात, डोळा खाऊन देत नाहीत. ती त्या गीध पक्षाला, गिधाडांना, त्या कावळ्यांना सांगतात, अरे अख्खं शरीर आमचं खारे, पण ज्याची आम्ही वाट पाहतोय ना ते फक्त डोळं नका खाऊ, तो एक दिवस येईल, त्याच्यासाठी आम्ही थांबलो. पियाजी पियाजी मेरे नैना आगे रहियो जी. फक्त माझ्या डोळ्यासमोर तो एकदा ये रे. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून आम्ही देवा फक्त तुझी साधना केली रे, तुझ्यावर आम्ही प्रेम केलं. नाही आम्हाला पावला तर देव बदलणारातले आम्ही माणसं नाहीत. ज्याची साधना केली तो आमच्या नवसाला पावो न पावो, आम्ही देवा तुला सोडणार नाही. तुझी साधना केली म्हणून जसा नवस असन तसं देव बदलायचं नसते. तो बरीचशी लोक मी पिकअपवर सरपण बांधलेली बघितली. अहो म्हणलं कुठं चाललात बाबा, तुम्ही तर एवढं गोड भजन करता, एवढं गोड चाल म्हणता ठाईची, तुमच्या गावाकडेच कीर्तनाला यायचंय. म्हणले महाराज नातूचा म्हणले नवस आहे आणि मसुबाल चाललोय मी. अरे नाही आमचा देव आम्हाला पावला तरी आम्ही देव बदलणारातले नाही. देवा नाही तुझी गाठ पडली तर आम्ही तुझ्या ड्रायव्हरची विनवणी करू, तुझ्या ड्रायव्हरच्या पाया पडू. जरा ड्रायव्हरला थोडा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुडाच्या पायावरती आम्ही डोकं ठेवलं, पण साधना केली देवा तुझीच आम्ही वाट पाहिली आणि त्याच परमात्म्याचं आम्ही अखंड नामचिंतन घेऊ. तेरा नाम लिया, तुझं नाव घेतलं, तुझी आठवण काढली सदैव देवा. तुला सोडून आम्ही दुसरं कोणाचं स्मरण केलं नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई पंढरनाथ भगवान महाराज कलेश्वर भगवान चला लवकर चला.
देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला शिन जातो. कुंडली कबर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. वा देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला शिन जातो. धावत धावत येते अंगावर. रे सगळ्यासाठी गरज आहे रे, सगळ्यासाठी वेळ आहे तुम्हाला. फक्त आई वडिलाच्या सेवेसाठी वेळ नाही. सायास करीशी प्रपंच जिननिसी हरिसी न भजसी कवन्या गुणे. म्हणून आज खऱ्या अर्थानं गरज आहे, खऱ्या अर्थानं गरज आहे. तेव्हा किती सायस हो आमचं, कशासाठी सायस आहे ते. फक्त तुकोबरायच्या एका अभंगाच्या काही ओळी आम्ही पाठ केल्या, काही ओळी आम्ही पाठ केल्या तर आमच्या गळ्यामध्ये हार पडला. अरे हातात मध्ये एवढे गोड गोड हार घातले. ज्यानं गाथा लिहिली त्याच्या गळ्यात कोणी हार घातला नाही हो. त्याच्या संसाराला काही मिळालं नाही. आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढं ती भिके कुत्री घर राखीती. संतांच्या घराला दरवाजा नाही मिळाला, त्यांची घर कुत्र्यांनी राखली. आमची बी घर कुत्रीच राखते. तर पण सूचना केल्यात 10-10 गुंठाचे गोव्याकडून आणलेले दगड आहेत आमच्या घरांना. 2-2 जागेवर बिल्डिंगा, 4-4 जागेवर जागा, फ्लॅट. बायकोला 10-10, 15-15 लाखाचं डाग हो. पण ज्यानं गाथ्या लिहिली त्याच्या जीवाला काय नाही, कोणी नाही हार घातला हो. ही तुकोबरायांची महती. तेव्हा एका अभंगावरती कितीतरी आम्ही कमवलो. तुकोबरायांसाठी कोण देत, कोणी नाही. ही तुकोबरायांची कमाल आहे. म्हणून आमच्या गळ्यातला हार ही आमची विद्वत्ता नाही हो. ते मायबापांचं प्रेम, ते संतांचं प्रेम आहे, ते संतांचं प्रेम आहे. जीवन त्यांनी ह्याच फुलासारखं जपलं बर का, ह्याच फुलासारखं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ही सुगंधाची दरवळ आहे, अशीच अखंड राहून दे रे. म्हणून घातलं असलं लेकरांनी हे तरी लेकरांची कृपा नाही तर इथं अपार कष्ट करणाऱ्या आई बापाची कृपा आहे. म्हणून आज अंगणात एवढा मोठा समाज आला. तीच करा रे. जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. जिवंत माणसाला अन्न घालायची पंचायत झाली, मेल्यानंतर तो कोणी करत रे. त्या सावडायच्या दगडासमोर बघायची बिस्किट पुड्यांचा ढीक काय, मधाची बाटली काय, पाण्याची बाटली काय, चहाचा कप काय, मिसरीची डबी काय, काहींचा वडील जर थोडासा असला पेतडा तर दारूचा खांब्या काय. आम्ही म्हणलं ती कशाला आणलाय, येते वतून. ती गावातला गुराखी पळत आला म्हणा, महाराज आमच्या भागात नाहीत वतून देत, फक्त टोपान दिलं करतात. मग ती गुराख्यांनी घेतला दुपारचा. काय हो, आहे त्याच्यासाठी घालाव, आहे त्याच्यासाठी पंचायत, आहे त्याच्यासाठी कितीतरी गावात आई बाप वाहिलेत रे लेकरांपासून. सायंकाळची वेळानं आम्ही कीर्तनाला चाललो होतो. एका आईचा आक्रोश ऐकून आम्ही गाडी थांबवली, साईटला गाडी घेतली. तर पवळीहून उडी मारताना आईचा पाय पवळीत गुतला होता. आम्ही दोघा तिघांनी काढला. म्हणला आई कशाला ग पवळीत शिरली होती. म्हणले महाराज बांधाला टाकळा होता आणि शेळ्यांना टाकळा काढायला शिरली होती. म्हणलं अगं कशाला पळायचं ग, पोरांना सांगायचं नाही. म्हणले महाराज 2 शेळ्या आहेत, म्हातारा म्हातारे आम्ही वाहिला येतं. म्हणले कोणाचं रान आहे. म्हणले लेकरांचंच रान आहे महाराज, 20 एकर शेलन तास. म्हणले माझ्याच पोरांचा ऊस आहे. अरे पोरांचा 20 एकर ऊस, आईचं पाय गुत्ते तर टाकळा काढताना. किती आई किती पराधीन झाली रे. अख्ख्या समाजा देखत कधी मान खाली केली नव्हती, पण पोरांच्या काळात मान खाली करायची वेळ आली रे. ज्या काळात आई नांदायला आली, पितळाचा संसार बांधून आणला. प्रत्येक भांड्यावर नाव माझ्या बायडाबाईला आंदन, माझ्या राजेशबाईला आंदन, माझ्या लक्ष्मीबाईला आंदन, माझ्या सुनीताबाईला आंदन. भांडी घासणारी सासुरवा शिंती लेख,
भांडी घासता घासता बापाचं नाव आलं की पदरानं पुसायची. सासूनं विचारलं काय पुसलं? म्हणले आत्या मी अख्ख्या भांड्याला राख लावेल पण माझ्या बापाच्या नावाला नाही राख लागू द्यायची. हो काय जपलो. तेच कर्तृत्व जपा दादानं. तिनं फार कष्टानं केलं, तिनं फार यातनेने केलं रे, तिनं फार परिश्रमानं केलंय. फक्त आईबापाच्या नावाला राख लागू नका रे देऊ. कितीतरी आईबापांना पोरांनी पिंजऱ्यात उभं केलं, पिंजऱ्यात उभं केलं. हो म्हणून ज्या कष्टानं जीवन जगले त्या कष्टाला बट्टा लागू देऊ नका. बस याच्यापेक्षा जीवनात काहीच नाही. काहीच करू नका याच्यापेक्षा जीवनात. काय तुकोबरायला तरी मिळालं रे? काय मिळालं? आज हार घालू घालू तुम्ही पैसे ठेवू ठेवू पाया पडता. हो नाही तुकोबरायांच्या जीवाला काहीच मिळालं. त्यांनी करवलं. तेव्हा हे सगळं धन्याचं येत्या. तुका म्हणे मज धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप. तो सोपा मार्ग आहे तेच करा. याच्यासाठी केला होता शेवटीचा दिस गोड बाबा. आता निश्चितीने पावल विसावा कुंडलिया धावा तृष्णेची. कौतुक वाटे झाली या वेचायचे लेकरांनो. माझ्या आयुष्याला नाही मिळालं पण तुम्ही या काही चरण राहा. अख्खं गावाने जर तुमची भांडणं ऐकली तर आम्ही कमावून याल तरी काय किंमत राहिली. हो आई जाता जाता सांगून जाते बरं का, बाबा जाता जाता सांगून जातात. म्हणून मायबापाचं कर्तृत्व फार मोठं आहे. हो बाप रडताना कधी दिसला नाही पण हिमालयासारखा बाप रडला पार्वतीची पाठवणी करताना, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेची पाठवणी करताना, आणि जनकासारखा विदेही राजा रडला सीतेची पाठवणी करताना. म्हणतो सीते अगं याज्ञवल्क्य ऋषी कथा सांगत होते. मांडपाचा खांब जळून पायावर पडला तरी डोळ्याला पाणी आलं नव्हतं, पण आज तो नांदाई चालली म्हणून आज डोळं भरून आलेत. अरे त्याच्या बनेला 1000 ठिगळ आहेत पण तुमच्या आमच्या कर्माला त्यानं नाही ठिकाळ पडू दिलं. हो म्हणून मायबापाचं कर्तृत्व फार मोठे. बाप दिसत कसा जशी पेटती मशाल, बाप जागला म्हणून घर झोपत खुशाल. मायबाप जाग राहिले म्हणून आज घरची घर खुशाल झोपतायत रे. त्या तुकोबरायांनी सांगितलं बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराची वडी. बाप करी जोडी लेकराची वडी. बाप करी जोडी लेकराची उडी. बाप करी जोडी लेकराची उडी. आपुली पुरवांडी वडवानी वडवानी वडवानी. एकाएकी केला मिराजीचा धनी, एकाएकी केला मिराजीचा धनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंटी वाळवून एकाकी केला. 17व्या दिवशी बाप गेल्यानंतर तलाठी येतो, कोतवाल येतो. पोरांनो बापाचं नाव कंसात गेलं, तुमच्या नावावर आहे ही इस्टेट केली. कोण देतो? फक्त मायबाप देऊ शकतात. आणि म्हणून निष्कलंक निष्पाप असं तुम्हावरती प्रेम केलं असेल तर ते आईबापानं केलं. म्हणून फक्त आईबापाच्या नावाला कलंक लागू देऊ नका रे. ही महाराष्ट्राची भूमी सामान्याची नाही. भगवान बाबा, वामन भाऊ, जगद्गुरु तुकोबराय, संत सावतामाळी अशी साखल संतांनी भरलेली ही महाराष्ट्राची मातृभूमी. इथं भांडत बसू नका. इथं तुमच्या आमच्या जीवासाठी सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र नांदा आणि प्रेमानं या महाराष्ट्राचं वैभव वाढवत चला. अरे हीच आई बापाची कृपा आहे, हीच तुमच्यावरची असणारी संतांची कृपा आहे. आणि तेच माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, कृपा कोणाची कमी होत नाही रे. कृपा विकत मिळत नाही बाजारात. अहो कृपेसाठी फार झिजावं लागतं. ते प्रेम मायबापानं दिलं, ते प्रेम पुढच्या काळात तुम्ही टिकवा रे. ज्या मुखानं आई तुझं दूध प्राशन केलं ना ग,
त्या मुखात कधी सुपारीचं खांड घालणार नाही ग, तर माझा परमार्थ काठाला गेला. परमार्थ असा वेगळा नाही रे. आईच्या वयाची वाटण दिसली, तिला आई म्हणण्याची वृत्ती झाली, बास परमार्थ संपला. लेकीच्या वयाच्या एखाद्या मुलीला लेक म्हणून हाक मारण्याची वृत्ती अंतकरणात असली ना, बास परमार्थ संपला. एवढा परमार्थ मोठा नाही, साधा सोपा परमार्थ सांगितला. सोपेवर मामा सांगितले संती, सोपं सांगितलं हो, आणि तेच तुम्ही पुढच्या काळात टिकवायचे. आई आयुष्यभर निर्व्यसनी निष्कलंक राहील ग. याच मातृभूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी अरे जीवनामध्ये कधी व्यसन केलं नाही रे. वैऱ्याची सून धरून आणली होती सुभेदाराची, पण तिला ही आई म्हणण्याची वृत्ती याच महाराष्ट्रामध्ये रुजली. आणि म्हणून इथल्या प्रत्येक माता भगिनीचं संरक्षण यालाच परमार्थ म्हणते. देवा निर्व्यसनी निष्कलंक ठेव आणि सदैव मातृभूमीबद्दल आस्था प्रेम आमच्या अंतकरणात असू दे, कारण आम्ही एक दिवस जाईल, पण पाठीमाग आमची आठवण सर्वांनी काढली पाहिजे. कोणे दिवसी यमयेती धावून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशाने जाऊन, एकटेची रावे समयासे सादर व्हावे. म्हणून सादर व्हा. 65 वर्षाचं आयुष्य आईला मिळालं, पण या शिंदे परिवाराला एक आदर्श शेती कशी करायची, आदर्श गुण संपन्नता कशी जपायची, एक परिवाराचं एक वलय निर्माण केलं. म्हणून काजळ नावाचं गाव असलं तरीही अकोले गावावरती नितांत प्रेम करून आज या भूमीमध्ये सर्व गुण संपन्नता मिळून एक आदर्श परिवार निर्माण करण्याची ताकद खऱ्या अर्थानं या आईची, या बाबांची. पाठीमाग तेच कडा, वडिलांच्या किमतीला एवढं महत्व द्या की जीवनामध्ये बापाचा क्षण तरी बऱ्याच कालखंड लेकरांना भोगायला भेटला पाहिजे, एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बरं का. आज तू खूप बराई सांगता, ज्या दिवशी मायबाप घरात नसतील ना, त्या दिवशी आयुष्यातलं सगळं दुःख तुम्ही आमच्यापाशी येऊन सांगा. अभंगाच्या शेवटच्या तुका संता पोढे, तुका संता पोढे म्हणा, तुका संता पुढे, तुका संता पुढे, तुका संता पुढे, संता पुढे, तुका संता पुढे, तुका संता पुढे. बाई घोमे नाडे कोडे, बाई झमे कोडे, देहवी
देता जवळी घेता दिन गेला, देह विसरे आबोला, तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. शिंदे परिवाराची आई गेली. जशी त्यांची माता तशी विचारानं आमची सुद्धा माता. आज सगळ्यांना गोड जेड पंचपक्वानाचं जेवण आहे. आज अगरबत्ती, आज समय लावले. पण राजा हो, सुरेश भटाच्या भाषेत सांगायचं झालं, चंद्र सूर्य जरी तोडून आणले ना तरी आईच्या आरती पुढे कमीत बर का. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासे माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आहे तोपर्यंत प्रेम केलं आणि गेल्यानंतर आज सुंदर असा श्राद्धाचा विधी ठेवला. तेच सांगून जाईल, जाता जाता आहे तोपर्यंत प्रेम करा. गेल्यानंतर पाहुणे रावळे 4-4 तांबे डोक्यावरून घालतात, पण कधीतरी आईच्या पाटणीवरून हात फिरवा. कधीतरी डोक्यावरून 2 तांबे जिवंतपणेच घालावं. आणि ते माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या नशिबाला गेले 15 वर्षापासून आले. म्हणून जगातले कीर्तनकार पाया पडून घर सोडत असतील, मी आंघोळ घालून घर सोडतो. राजा हो, जी कर्तव्यनिष्ठ आहे ती माझ्या वाट्याला आली, मी भाग्यवान समजतो. आजपर्यंत या अकोले गावानं गेले 14 वर्षात माझ्यावर नितांत प्रेम केलं आणि आईसाठी अख्ख्या महाराष्ट्रानं प्रेम केलं. त्या आईला मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आई तुझ्या पुण्याईचा सार पाठीमाग लेकरांना, सुनांना, नातवंडांना सगळ्याला मिळू दे व सदैव तुझ्या संस्काराची आठवण त्यांच्या अंतकरणामध्ये अखंड राहू दे. गोड असे टाळकरी बाबा असतील, विनिकरी असतील, पेटी मास्तर असतील, सुंदर अशी शूटिंग ज्यांनी काढली, योगायोगानं भेट झाली आमचे युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे असतील, त्यांच्याशीही तुम्ही संपर्क साधा. गोड सर्वांचं आयोजन सुबनावळ म्हणजे सतीश दादा असेल, सर्वांच्या साक्षीनं ही कीर्तन सेवा तुम्हा सर्व मान्यवरांच्या योगी गुणीजनांच्या आणि माझ्या माता पित्यांच्या चरणावर याच ठिकाणी समर्पित. शेवटाची विनवणी संतजनी परिसावी विसरतो पडावा माझा देवा तुमासी. आमचे कनिष्ठ बंधू गणेशजी महाराज असतील, सर्व परमार्थाला मानणारे सर्व टाळकरी वृंद असतील, संजयजी महाराज, तुषार महाराज, सर्व मान्यवरांच्या चरणावर ही कीर्तन सेवा समर्पित. ज्ञानेश्वर